नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आपण अंगावरून ब्लाऊजची मापे कशा पद्धतीने घ्यायचं हे पण बघितलं होतं आणि ब्लाऊजवरून जुन्या ब्लाऊजवरून मापे कशा पद्धतीने घ्यायचं हे पण आपण बघितलेलं आहे. तर आज आपण जी मापे घेतली होती ना ब्लाऊजची ती कोणती ते आज बघणार आहोत. तर ब्लाऊजची मापे बघा. पूर्ण उंची आहे 14.5 इंच, मुंडा आहे 6.5 इंच, शोल्डर आहे 10 इंच, मागील गळा आहे 8.5 इंच, छाती आहे 9 इंच, पुढील गळा 6.5 इंच, बाही उंची 5.5 इंच आणि बाही घेर 11 इंच. ही सर्व मापे आहेत. आता ह्या मापानुसार आपण पेपर कटिंग करणार आहोत. म्हणजे ही ब्लाऊज वरची जी मापे घेतलेली आहे आपण जुन्या ब्लाऊज वरून ती सर्व मापे आहेत आणि त्याच्यानुसारच आपण खूप सोप्या पद्धतीनं आज कटोरी ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत. तर पहिल्यांदा मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप सगळे आपले पॅटर्न होणार आहेत. तर मैत्रिणींनो बघू शकता, तुम्ही ज्या वेळेस प्रॅक्टिस कराल ना तर न्यूजपेपर वरतीच करा. म्हणजे कार्डशीट पेपरवर सुद्धा करू नका. कारण काय होतं, बरेच असे पेपर आपल्याला लागणार आहेत तुम्हाला, जेणेकरून तुम्ही अशा पेपरवरती प्रॅक्टिस केल्यामुळे तुमचा कुठलाही खर्च येणार नाही किंवा कार्डशीट पेपरला सुद्धा तुम्हाला खर्च करावा लागणार नाही. असे पेपर कितीही वेस्ट झाले तर आपल्याला वाईट पण वाटणार नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही न्यूजपेपरवरतीच भरपूर अशी प्रॅक्टिस करा. तर बघू शकता मी हा न्यूजपेपर घेतलेला आहे. असा बघू शकता फोल्ड केलेला आहे. बंद बाजू माझ्या साईडला मी घेतलेली आहे. म्हणजे ज्या साईडला तुम्ही बसाल त्या साईडला तुम्ही बंद बाजू घ्या आणि सुट्टी बाजू मी ह्या साईडला घेतलेली आहे. आणि आता आपण इथून सर्व मापे टाकायला सुरुवात करणार आहोत. पाठीमागचा आणि पुढचा भाग हा आहे पुढचा भाग आणि हा आहे पाठीमागचा भाग. म्हणजे दोन्ही भाग आपण एकत्रच कटिंग करणार आहोत आणि नंतर स्लीवचं दुसरीकडे कटिंग करणार आहोत. आणि मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. अगोदर कटोरीचं घेणार, मग 1 टक्स, 4 टक्स, मग आपले प्रिन्सेस कटचे 3-4 प्रकार, हे सर्व गोष्टी मी शिकवणार आहे मैत्रिणींनो. तर आज आपण पहिल्यांदा कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. तर चला आपण करूया सुरुवात. तर आपल्याला इथून टाकायचे आहे पूर्ण उंचीचे माप. तर तुम्ही शक्यतो बघू शकता अशा टाईपचा मार्करचा शक्यतो वापर करा. म्हणजे हा डार्क असतो आणि आपल्याला सगळे मार्किंग केलेलं पण व्यवस्थित दिसतं. त्यामुळे शक्यतो जाड अशा मार्करचा तुम्ही नक्की वापर करा. तर बघू शकता उंची आपल्याला घ्यायची आहे इथून. म्हणजे इथून इथं सुरुवात करायची आहे. पूर्ण तयार रेडी माप सगळी घेतलेली आहेत. काही चेंजेस आपल्याला करायचा नाही. तर इथून आलेला आहे 14.5 इंच. इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप. तर शोल्डर आलेलं आहे 10 इंच. त्याच्या निम्मा आपल्याला घ्यायचं आहे 5 इंच. आता आपल्याला इथून अशी रेषा आखून घ्यायची आहे. इथून आपल्याला घ्यायचं आहे मुंड्याचं माप. म्हणजे इथून आपण शोल्डरचं माप घेतलंय, तिथून आपल्याला मुंड्याचं माप खालच्या साईडला घ्यायचं आहे. मुंड्याचं माप आहे 6 इंच. सॉरी 6.5 इंच. आणि पुढील गळ्याचं मापही आपलं आहे 6.5 इंच. इथून आपलं येणार आहे आड्यांचं माप. आडे आहेत 3 इंच. मुंडा आहे 6.5 इंच. इथून आपल्याला जिथून आपलं मुंड्याचं माप आलेलं आहे ना तिथून आपल्याला टाकायचं आहे छातीचे माप. तर ऍक्च्युली मुंड्याचं जे माप असते ना आपलं 6 इंचच येतं, पण प्लस अर्धा इंच आपल्याला वरती तर शोल्डरला धरायला लागतं. त्यामुळे आपल्याला 6.5 इंच मुंड्याचं माप घेणं गरजेचं आहे. तर आता छातीचा चौथा भाग म्हणजे 36 छातीचा हा ब्लाऊज आहे आणि चौथा भाग येणार 9 इंच. आणि इकडे घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच मार्जिन. मार्जिन तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. हवं तर तुम्ही 2 इंच घ्या, हवं तर तुम्ही 1.5 इंच घ्या. आणि इथून आपल्याला आखून घ्यायची आहे सरळ रेषा. आता इथून आपल्याला जसं वरती आपलं आहे ना मार्किंग केलं तसंच खाली घ्यायचं आहे. इथून आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे पुढील गळ्यासाठी. आपल्याला द्यायचा आहे गळ्याचा आकार व्यवस्थित असा इथून गोल.
तुम्हाला जर गळ्याचा आकार द्यायला प्रॉब्लेम येत असेल तर इथून अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्या तुम्ही आणि इथून असा शेप द्यायला चालू करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला गळ्याचा आकार देताना प्रॉब्लेम येणार नाही. आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला पुढील मुंड्यासाठी 1 इंच आणि पाठीमागील मुंड्यासाठी घ्यायचं आहे 1.5 इंच. इथून 1.5 इंच मागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे, इथून 1 इंचावरती पुढील मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. आता बघू शकता योगपट्टी आपल्याला काढायची आहे 3 इंच आणि इथून घ्यायचं आहे 2.5 इंच. आणि जर तुम्हाला योगपट्टीचा आकार देताना प्रॉब्लेम येत असेल तर सरळ असा आखून घ्या आणि वरून असा शेप द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला योगपट्टीचा आकार देताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. खूप सोपे आणि खूप छान पद्धतीने मैत्रिणी मी सांगत आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही अक्षरशः कोणत्याही प्रकारचा पॉईंट मिस करू नका, स्किप करू नका, व्यवस्थित बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की लक्षात येतील. आता आपल्याला द्यायचा आहे मुंड्याचा आकार, बघू शकता हा, आणि हा पुढील मुंड्याचा आकार. आणि नेहमी लक्षात ठेवा ह्या दोन्ही पॉइंटचा मध्य करून थोडंसं 1/2 इंच बाहेरून घ्या, म्हणजे जेणेकरून ज्या रिंकल्स येतात ना आपल्या ब्लाऊजला त्या अजिबात येणार नाही फ्रंट साईडला, आणि व्यवस्थित असा आपला मुंड्याचा आकार येतो आणि हा शेप छान बसतो फिटिंगला. आता हे तुम्हाला लक्षातच आलं असेल. तर आता आपण खूप सोप्यातली सोपी पद्धत बघणार आहोत, म्हणजे ती कोणती, तर आपल्याला हे बघू शकता हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडायचा आहे आपल्याला. आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे 1 इंचावरती मार्किंग. म्हणजे मी काय केलेलं आहे, कटोरी ब्लाऊजचं मेजरमेंट कशा पद्धतीने काढायचं, म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठी ही पद्धत खूप सोपी आणि खूप छान आहे, जास्त किचकटही नाही. आणि एकदा जर ही पद्धत तुम्ही बघितली तर नक्कीच तुम्हाला ही पद्धत लक्षात येणार आहे. तुम्हाला दुसऱ्या वेळा सुद्धा हा व्हिडिओ बघायची गरज वाटणार नाही, इतक्या छान पद्धतीने मी सांगितलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे, मी ह्या 2 पॉइंटचा मध्य घेतलेला आहे आणि मध्यापासून पुढे 1 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजचं कटोरी ब्लाऊज असू दे, तुम्ही ह्या पद्धतीनं मध्य करा आणि 1 इंच घ्या. आणि आता आपण काय करणार आहोत, इथून 1 इंचावरती मार्किंग करणार आहोत, इथून खालून 1 इंचावरती, आणि इथून असं क्रॉस आखून घेणार आहोत. परत ह्या दोन्ही पॉइंटचं आपण मध्य करणार आहोत, इथून परत 1 इंच घ्या, इथून तुम्ही 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. आणि बघू शकता व्यवस्थित असा शेप द्या. बघू शकता कसा छान असा आपला कटोरीचा शेप आलेला आहे. तर काय काय केलेलं आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. इथून आपण घेतलेले आहे पूर्ण उंची, इथून घेतलेला आहे आपण शोल्डरचं माप, इथून घेतलेला आहे आपण फ्रंट साईडचा मुंड्याचा आणि गळ्याचं माप, आणि इथून फ्रंट साईडचा मुंडा, इथून बॅक साईडचा मुंडा, आणि इथून ह्या कटोरीचा मध्य, आणि तिथून 1 इंच, आणि परत आपण कटोरी व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं पूर्ण आपल्याला कटोरी ब्लाऊजचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, ह्याचा अगोदर कटिंग करून घेणार आहोत. आता हे जे सगळे पार्ट कटिंग केलेले आहेत ना ते आपण साईडला ठेवूयात. आणि आता आपण काय करणार आहोत, कटोरी ब्लाऊज जे हे कटोरी कच्ची आहे ना त्याच्यापासून आपल्याला पक्की कटोरी तयार करायची आहे. म्हणजे अगोदर आपली झालेली आहे कच्ची कटोरी तयार, आता आपण करणार आहोत पक्की कटोरी तयार. तर बघू शकता ही अशी आहे, अशी कटोरी ठेवा, काटांना व्यवस्थित हे करून ठेवा आणि व्यवस्थित असं गळ्याच्या इथं मार्किंग करून घ्या तुम्ही व्यवस्थित
सगळं पूर्ण आहे असं कटोरीचं व्यवस्थित मार्किंग करून घ्या. अगोदर सुरुवातीला काही चेंजेस करू नका, व्यवस्थित जसं आहे तसं मार्किंग करा. तर पुन्हा एकदा व्यवस्थित त्याच्यावर व्यवस्थित हे करून घ्या डार्क, म्हणजे कुठंही काहीही आपल्याला लक्षात येताना प्रॉब्लेम यायला नको. आणि बघू शकता ह्या साईडला तुम्हाला एक 1/2 इंच घ्यायचं आहे, ह्या साईडला एक 1/2 इंच घ्यायचं आहे. तर आपल्याला घ्यायचं आहे या साईडला, आता 36-36चा ब्लाऊज आहे तर इथे आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच, ह्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच. आणि कटोरीचा शेप देताना बघू शकता असा व्यवस्थित आपल्याला शेप द्यायचा आहे. आणि इथे पण आपल्याला असा शेप द्यायचा आहे. तर इथून असं येणार आहे, इथून असं. तर काय करायचं आहे आपल्याला, ह्या 2 इंच आपल्याला करायचं आहे मध्य, आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच. तर बघू शकता छान पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे. म्हणजे जसं आहे असं तुम्ही मार्किंग करून घ्या. इथे 1/2 इंच घ्या, ह्या साईडला 1/2 इंच घ्या, ह्या साईडला 1 इंच घ्या, ह्या साईडला 1 इंच घ्या, इथून 1.5 इंच घ्या. म्हणजे काय केलेलं आहे, ह्या 2 इंचा परत मी मध्य केलेला आहे, मध्यापासून खाली मी 1.5 इंचावरती घेतलेला आहे. आपण जे एक्स्ट्रा घेतो ना हे आपण टक्ससाठी घेत असतो. म्हणजे ही असते आपली कच्ची कटोरी, ह्याच्यावरून आपण बनवलेली आहे ही पक्की कटोरी. आणि जे मी एक्स्ट्राचं घेतलेलं आहे ना माप, ते घेतलेलं आहे मी टक्ससाठी. म्हणजे जे आपण कटोरीला टक्स घेतो ना त्यासाठी हे मी जादाचं घेतलेलं आहे. तर हे चेस्टच्या मापानुसार हिथलं अंतर कमी जास्त होत असतं. म्हणजे चेस्टचं माप जसं वाढेल तसं हिथलं अंतर जास्त जास्त वाढत जातं. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्याच असतील. आणि जरी एखादा पॉईंट तुम्हाला कळाला नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आता आपण कटोरीचं कटिंग करून घेऊया. तर बघू शकता ह्याचं आपण आता कटिंग करूया. तर हे झालं आपलं. आता आपण काय करणार आहोत, भाईचं कटिंग करून घेणार आहोत. तर भाई उंची आहे आपली ती ही बंद बाजूकडून घ्यायचं आहे. ही बंद बाजू मी इकडच्या साईडला घेतलेली आहे. तर उंची आपल्याला घ्यायची आहे 6 इंच, म्हणजे 5.5 इंच आपलं पूर्ण भाईची उंची आहे. त्यामध्ये आपण प्लस अर्धा इंच करायचं आहे. इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जो आपण मुंड्याचा घेर टाकतो ना, तो घेर टाकण्यासाठी आपल्याला कुठलं माप घ्यायचं आहे ते तुम्हाला मी सांगते. तर हे बघू शकता इथून तुम्ही इथपर्यंत क्रॉसमध्ये माप आखून घ्या. तर 9 इंच आलेला आहे. तर आपल्याला घेरासाठी टाकायचं आहे 9 इंच, तुम्ही बघू शकता. तर आता इथून आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे. इथून पण आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे. तर आता 36 छातीचा ब्लाऊज आहे. तर आपल्याला घ्यायचं आहे इथे म्हणजे खोली इथली 3.5 इंच कॅप हाईट, ह्याला कॅप हाईट म्हणतात. आणि इथून 1 इंच आपल्याला आतल्या साईडला घ्यायचं आहे. इथून आपल्याला क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. आपल्याला भाई घेर आहे म्हणजे दंड घेर आहे 5.5 इंच, आणि आपलं मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला 1.5 इंच. तर ह्या परत 2 इंचामध्ये आपल्याला करायचं आहे. परत ह्या 2 इंच आपल्याला मध्य करायचं आहे. इथून आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच, इथून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच. आणि बघू शकता व्यवस्थित असं. तर हे झालं आपलं भाईचं मार्किंग. तर मी काय केलंय पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थित सांगते. आपण घेतलेलं आहे इथं 6 उंची, भाईची उंची घेतलेली आहे 6 इंच, 5.5 इंच भाई उंची आहे, प्लस त्यामध्ये अर्धा इंच घेतलेला आहे. इथून आपण टाकलेला आहे ह्याच्याचं म्हणजे मुंडा घेर, जो काही आपला भाईमधला घेर असतो ना तो मुंडा घेर आपण टाकलेला आहे इथे.
आणि इथून आपण घेतलेला आहे 3.5 इंच कॅप हाईट. म्हणजे ही कॅप हाईट ना चेस्टच्या मापानुसार बदलत जाते. कमी चेस्टचं माप असेल तर 3 इंच येते, जास्त चेस्ट असेल तर 3.5 इंच येते. तर ह्याच्यावरती पण मी डिटेलमध्ये एक व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन. तर कॅप हाईट घेतलेली 3.5 इंच, इथून 1 इंच आतल्या साईडला घेतलेला आहे. हे जे 1 इंच आपण घेतो ना, ज्या वेळेस आपल्या भाईचं आणि पाठीमागच्या भाई पुढच्या भाईचं जे टोक म्हणजे तोंड जुळत नसेल ना, तर त्यासाठी आपण जुळण्यासाठी हे 1 इंच घेतो. म्हणजे खालीवर त्यांचं सेंटर येऊ नये, व्यवस्थित यावा, ह्यासाठी आपण 1 इंच ह्या साईडला घेत असतो. परत ह्या आणि ह्या पॉईंटचा आपण क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे. परत ह्या दोन्हींचा आपण मध्य केलेला आहे. ह्या पॉईंटचा आणि ह्या पॉईंटचा आपण मध्य केलेला आहे. आणि तिथून घेतलेला आहे आपण अर्धा इंच. इथून घेतलेला आहे आपण 1 इंच. 5.5 इंच आपला भाई घेर आलेला आहे. 1.5 इंच आपण घेतलेला आहे मार्जिन. तर अशा पद्धतीनं भाईचं कटिंग पण आपलं झालेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक पॅटर्न जो असेल ना, त्याला आपल्याला भाईचं कटिंग येणारच आहे. तर आता हे आपण 2 पदर म्हणजे 2 पदर आहेत ना, ते एकत्र कटिंग केलेलं आहे. परत हा सुट्टा करून घ्या आणि नंतर हा असा व्यवस्थित कट करून घ्या. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे मी व्यवस्थित भाईचं पण कटिंग दाखवलेलं आहे. तर आता आपलं हे पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. हे झालेलं आहे आपल्या कटोरीचं कटिंग. हे आपण कटोरी ज्या भागाला जोडतो त्या भागाचं हे कटिंग झालेलं आहे. योग पट्टीचं कटिंग आपलं झालेलं आहे. आणि हे झालेलं आहे बाईचं कटिंग. म्हणजे किती पार्ट येतात बघा कटोरी ब्लाउज मध्ये, 1 2 3 4 आणि 5 पार्ट येतात आपल्या कटोरी ब्लाउजच्या कटिंग मध्ये. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ मी खूप सोप्या आणि खूप साध्या पद्धतीने सांगितलेलं आहे. कटोरी ब्लाउजचं कटिंग मी जे काही माझ्या कस्टमरचे ब्लाऊज शिवते, माझे जे काही मी क्लासेस ऑफलाईन घेते, त्या सर्व माझ्या स्टुडंटला मी कशा पद्धतीने शिकवते, त्याच पद्धतीनं तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि खूप सोप्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे. कटोरी ब्लाऊजचं जर कटिंग तुम्ही ह्या पद्धतीनं कराल, 3-4 वेळा जर प्रॅक्टिस कराल, तर नक्कीच तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग जमणार आहे. आणि तुम्हाला ह्याचं स्टिचिंग पण खूप छान पद्धतीनं जमणार आहे. तर मैत्रिणींनी ह्या पद्धतीनं तुम्ही 3-4 वेळा न्यूजपेपरवरती प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला ही पद्धत खूप सोपी जाणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.